मंडळी हिंडपेर ब्लॉगर यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण खूप दिवसातून चाललो आहे, आपल्याला जे ठिकाणी जायचं होतं 2 वर्ष आधी किंवा मागच्या वर्षी जायचं होतं, तर आज आपण ह्या वर्षी चाललो आहे। तर आपण चाललेलो आहे काळमांडवी घ्यायला होतो पहिला। तर आपली सगळी मंडळी आहे, आपण 6-7 जण जातो, तरी सगळे खुश आहेत। हा खास सोडून याचे बूट चोरीला गेले आहे। याचे काय झाला विषय, याचा बूट चोरीला गेला, घेतलेला होता नवीनच 2 दिवस रनिंगचा, तरी दुःखात आहे तो। चला, जव्हार तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे। जव्हार तालुक्यातून कोटंबी, धाबोसा, देहराज, तांबडी, पिंजाळ, वाघ आणि सूर्य या 7 प्रमुख नद्या उगम पावतात। काळमांडवी धबधब्याला आपल्याला गेल्या 2 वर्षापासून जायचं होतं, पण काही जमिनात शेवटी आज योग जुळला आणि आम्ही निघालोच। पेट्रोल टाकला आणि लगेचच काळमांडवीच्या दिशेने निघालो। जव्हार तालुका म्हटला की एक खासियत आहे, तेथील नद्या ह्या 12ही महिने वाहतात, कारण की जव्हार तालुक्यात खूप सारे अशी धरणे आहेत। काळमांडवी हा धबधबा जव्हारपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि काळशेती या नदीवरती आहे। धबधब्याची उंची जवळपास 100 मीटर आहे आणि हा वर्षभर वाहतो, ज्यामुळे पर्यटकांचे एक खास आकर्षण या धबधब्याजवळ जुळले आहे। सो आता आपण त्र्यंबकमध्ये आहे, त्र्यंबकमध्ये नाश्ता केलेला आहे आणि सगळे एकदम फोटो वगैरे भरलेले आहेत आणि डायरेक्ट आता इथून 50 किलोमीटर आहे त्र्यंबकपासून आणि आपण आता ह्या दिशेने जाऊयात। त्र्यंबकेश्वरमध्ये नाश्ता करताच लगेचच आम्ही काळमांडवीच्या दिशेने निघालो, कारण की उन्हाचा कहर इतका भयंकर होता की लवकर जाणे योग्य होते आणि जाताना हिरवीगार अशी झाडे, जव्हारचा हा छोटासा घाट आपल्याला बघायला मिळतो। आता आपण जवळपास पोहोचलो आहे, जिथे फक्त 5-6 किलोमीटर बाकी आहे। आपल्याला एका मित्र भेटलेला रस्ते, त्याला विचारलं, आपण त्याने त्याला शॉर्टकट सांगितलं, तर त्या रस्त्याने आलो आहे। आता पोहोचू थोड्या वेळात, तर आपली आता प्रतीक्षा संपलेली आहे। काळमांडवीला यायचं म्हटलेच तर नाशिकपासून अवघे हे 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून 140, तर पुण्यापासून आपल्याला हे अंतर 250 किलोमीटर अंतर इतके पडते। पोहोचलो आपण, आता इथून फक्त 1 किलोमीटर आहे। आलो रे! तर इथं गाड्यांचं 20 रुपये आहेत आणि माणसांचं पण आहे, तर माणसांचं धरून 20-20 रुपये, गाड्यांचं 20-20 रुपये, असं आपलं झालेलं आहे तर 240 रुपये। मुंबई पार्किंगसाठी जे पैसे घेतलेले त्याचा फायदा झालेला आहे। इथं पार्किंगसाठी जागा आहे, फुल गर्दी आहे, आज रविवार आहे म्हणून। आणि ते बघा एवढी गर्दी आहे, लोकांची गाड्या तिथपर्यंत लागलेल्या आहेत, पूर्ण लाईन। आपल्या सर्वांच्याच मनात एक नेहमी प्रश्न पडत असेल की आपला हा काळमांडवी 12 महिने कसा होता। त्यामागे एक कारण आहे की जव्हार तालुक्यात खूप सारे धरणे आहेत आणि काळशेत लेक म्हणून तलाव आहे, त्या धरणाचं पाणी 12 महिने असतं आणि त्याचा सप्लाय ह्या वॉटरफॉलला चालू असतो। काय कृष्णा, का तू सांगतो बाबाला विचारतो चांगलं, त्याच्यामुळं कसं सरपंचाला सांगा। बरोबर आहे, रोड एंट्री फी घेते आहे, गाडीची फी घेते आहे, तर दोन डोंगर खाली उतरायचे। बल्ली पहिले आधी आलेला होता, तर बल्लीला माहित आहे का इथून थोडं चालायचं आहे। आता जो झाडा आहे ना त्याला दम लागेल, हाच झाडा आहे आमच्या, दुसरा कोणीच नाही। एवढाच काय आहे आणि त्यांनी सरळ सांगितलं हाच पाणी, हा जर त्या डोक्यात पडला तर सगळं पाणी बाहेर। आता मी उड्या मारणार नाही का मित्रांनो, एकदम आहे भाई, मस्त सूर उडी टाकणार, मस्त सैराट सारखी आरची आरतीच नाही। या धबधब्यामुळे येथील ग्रामस्थांना पण एक रोजगाराची निर्मिती तयार झालेली आहे। हे खूप सारे पर्यटन येत असतात आणि इथे त्यांनी छोटे छोटे आपले दुकानं लावलेले आहेत, जसे की काजू, काकडी, कैऱ्या, याचप्रमाणे पाण्याची बॉटल असेल किंवा इतर काही खाण्याच्या वस्तू असेल या इथे भेटून जातात। शक्यतो पाण्याची बॉटल घेऊन जाताना वरतूनच घेऊन
तर आम्ही नाशिकहून निघालेलो जवळपास 9 वाजता आणि आता इकडे पोचता 11 वाजलेले आहेत. कंप्लीट 2 तासाचा प्रवास आहे नाशिकपासून. आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरनंतर डायरेक्ट जवळच्या मागं फक्त 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटरनंतर इकडं मध्ये एक रस्ता फुटतो, तिथून डायरेक्ट काळमांडवी धबधबा इथे आलेलो आहे. तरी उन्हाचा डेंजर झाला आहे, लवकरच पाण्यात थोडेसे झालेलं आहे. गरमला झालोय, थंडगार होऊशी वाटतं आम्हाला पण आणि ज्ञानेश्वर भाऊला पण थंडगार होऊशी वाटते. त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता खतरनाक रस्ता. कृष्णा थोडा चिडला आहे, पैसे जास्त घेतले म्हणून. जबरदस्त गर्दी आहे. चला इथं आल्यावर बघतो तर सकाळच्या सुमारास गर्दी खूपच कमी दिसली आम्हाला. थोडं रविवार असल्या तरी सकाळी गर्दी खूप कमी होती. फक्त तर सगळेच पर्यटन इथं आलेले होते. पाणी वाहतं असल्या कारणाने येथील पाणी एकदम स्वच्छ आणि नितळगार होते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे दूषित पाणी इथे दिसत नव्हते आपल्याला. मारा ना. हा पाणी अर्धा उठलाय पण. हा चालेल. अभी भी जिंदा है हम और यहाँ का आनंद लूट रहे हैं हम. जेव्हा सुरुवातीला आपल्याकडून एंट्री फी 20 रुपये घेतलेली पर हेड, तेव्हा आपल्याला वाटेल की खूपच जास्त पैसे घेतले त्यांनी, पण आता ते पैसे वेस्ट गेले असं बिलकुल वाटत नाही. कारण की इथं जे हिरवे शर्ट घातलेले लोक दिसत आहेत ते त्यांचे गार्ड आहेत आणि हे तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये वाचू शकतात आणि तुमची फुल सेफ्टी इथं आहे, म्हणून तुम्ही बिंदासपणे इथे येऊन पाण्याचा आनंद घेऊ शकता. त्या साईडने तर कोणी पण उडी मारते. साईड जास्त उंच आहे, ही जवळपास 90 फीट असेल. इथून आहे 100 फुटाचं नाही 90 असेल आहे ती 90. हा तिथून तो इथलाच गाड आहे तो उडी मारला आता. उलटी डायरेक्ट उलटी जंप. हा जाय ना. ए डिगली आपल्या गँगमधला आता बल्ली उडी मारणार आहे वरतून 80 फीट उंचीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतो. तो जरा घाबरलेला पण आता लगेचच त्यांनी उडी मारलेली आहे.
उलटी 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 थांब एक मिनिट. हो डिगली जर कोणाला पोहता येत नसेल तर तुम्ही खालच्या साईडला एकदम निवांत पोहू शकता. म्हणजे पाणी तिथं कमरे इतकं आहे आणि काही ब्रॅकेटने खूपच सेफ राहील तुमच्यासाठी. फुल स्विमिंग पूलचा फील. हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. आपल्या गँगचे मेंबर फोन कडकपणामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते आणि सगळीकडेच आम्ही अशी कोणती जागा नाही की तिकडे पोहलो नाही. सर्विसकडे आम्ही उड्या मारल्या, पोहलो आणि आता खालच्या साईडला आलेलो आहे आणि थोड्या वेळाने वरती जाणार आहे. तरी महेंद्र आणि रोशन फुल एन्जॉय करत आहेत पाण्याचा. आपण आता स्पर्धा लावू. जास्त वेळ कोण राहतं पाण्यात, इथं सगळे आहेत आणि जास्त वेळ राहील त्याला काय नाही खातं लावू की 1 2 3 गो. अजून महेंद्र पाण्यात आहे आणि महेंद्र पाण्यातून आता निघाला. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर आता उन्हाळ्याचा मस्त धबधबाचा आम्ही एन्जॉय करतोय. काळ मांडवीचा खूपच गर्दी जमलेली आहे. आम्ही जेव्हा 11 वाजता आलेलो तेव्हा गर्दी खूप कमी होती आणि डायरेक्ट 1 तासात गर्दी डबल झालेली आहे. तरी तुम्ही आनंद घेऊ शकता इथं. उन्हाळ्याचा एकमेव असा वॉटरफॉल आहे हा का जो पूर्ण 12 महिने जिवंत आहे. तरी आपण वरतून तर सीन पाहिला नव्हता म्हणून वरती आलो. एवढी तर मारणार नाही आहे. वरचा सीन बघायला मजा होऊ राहिली. वरचा सीन पण डेंजर आहे. वरती पण आहे आंघोळायला. बजरंग बली की जय. मार मार इकडे मार. मार. वरचं पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ होते की एकदम स्पष्ट चेहरा आपला दिसतोय पाण्यात. आणि प्रत्येकाला इडच उडी मारून आपला एक स्वतःचा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून प्रत्येकाचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. आणि प्रत्येकजण इथे ॲक्वामॅन, कोणी फिशमॅन, कोणी काय बनत होतं. प्रत्येकाचंच एकदम जबरदस्त मजा आली. प्रत्येकाने या काळमांडवी वॉटरफॉलला आपण
शुक्रवार शनिवार रविवारी येऊ नका, शनिवारी या किंवा शुक्रवारी या. गर्दी खूप जास्त राहते, शुक्रवारी खूप कमी राहते. तरी सगळ्यांनी या एकदा तरी. तर आपण इथं आलो आता आपल्या मित्रांना विचारू कसं वाटतंय प्रत्येकाजण सांगा रे कसं वाटत आहे काय बोली कसं वाटतं. खरा आनंद समारोहामध्ये घ्यायचा असेल तर इथं काळमांडवीमध्ये तुम्ही घेऊ शकता. एकदम गारगार वाटतंय. काळ मांडवीला येऊन थंड थंड कुलकुल लागत आहे. मित्रांनो आपण इथे आज आलेलो आहे तर उन्हाचे मस्त गरमी होते तर इथे थंड थंड जीवन. एक नंबर वाटतंय रे परत. आमचा कृष्णा आजचा उडी मारणार आहे. वरती टोकात होता. तर माझ्याकडून आता स्प्राईट देऊ राहिलं. रोशनदार स्प्राईट आहे पे पिलेला आहे स्प्राईट इडं खतरनाक. सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघायचा प्लॅन झालेला आहे. 1:30 वाजलेला आहे. 1:30 का 2:30 वाजलेले आहेत. शक्यतो इथं ज्याला पोहता येईल त्याने उडी मारावी. काय त्या खतरनाक उतरायला चढायला आहे. काळमांडी वॉटरफॉलला आलोय की वेट एन्जॉय आलो तेच कळत नाही. स्वस्तात आणि मस्तात वेट एन्जॉय. वेट एन्जॉय वाट राहिला आम्हाला ते पाणी पण झालाय. बल्लीकडून मस्त आपल्याला इथं गोळा भेटलेला आहे. थँक्यू बल्ली. तिघं गायब झालेला आहे. तिघं आम्ही डायरेक्ट सुमडीत कट मारला आणि इथं थंड कुल आता येणार आस्वाद घेताना. सो आजचा ब्लॉग संपलेला आहे इथंच आणि आपण खूप एन्जॉय केलेला आहे. आणि आपण आता त्र्यंबकच्या पुढं आहे. आता आपण नाशिकला जातोय. संध्याकाळ झालेली आहे. हाय तरी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.